हॅलो गाईज, तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा सगळ्याचं स्वागत आहे. आज तारीख आहे 3. तर आता वाजले तर 5:30. आता आपण ऑनलाईन यायचं, गाडी साफ करायची आधी आणि ऑनलाईन यायचं. तर इतक्या लवकर उठावं लागते सकाळी आणि उठून इतक्या लवकर ऑनलाईन यावं लागते. आता गाडी साफ करू आणि आपण येऊ ऑनलाईन. तर आपल्याला 20 मिनिट लागतील गाडी साफ करायला आणि येऊ. तर आज किती होईल काम काय नाही मी सांगेल तुम्हाला. आज लोकलमध्ये करू आणि पडली तर मग ट्रिप आउट स्टेशन जाऊ. तर भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तर गाईज, आपण आहे आता स्वारगेटला आणि आपल्याला पडली बुकिंग आउट स्टेशन. आता सांगतो मी तुम्हाला बुकिंग कुठली आहे ते. इथं चाललो आता पिकअपला. पिकअप करून CNG टाकायचा आणि मग निघायचं. तर चला, CNG पंपावर भेटू मी तुम्हाला. तर गाईज, आपल्याला पडली ट्रिप इकडे बघा. CNG पंपावर आलो आपण आता भरायला CNG. तर आपल्याला ट्रिप पडली मुंबईची, विले पार्लेची पडली आणि आता जायचं, निघायचं. घाटामध्ये ट्रॅफिक दाखवायला पण आता किती वेळ लागते, त्यामुळे CNG भरून घेतो. आपल्यापाशी आता 2 गाड्या आहेत, पण एवढ्यात नाही, फुटबॉलपर्यंत जात नाही. त्याच्या पुढे तर आता त्याच्या पुढे आहे फुटबॉलवर नाही. या साईड, या बाजूला जाताना, मुंबईला जाताना या बाजूला गॅस पंप नाही, येताना आहे तिकडल्या साईडला, म्हणजे त्या मोठ्या फुटबॉलवर पुढी पंपावर आहे. पण आता भरतो इथं, कस्टमर पण थांबले इथं. हॅलो गाईज, आलो आपण आता इथं विले पार्लेला. या सोसायटीमध्ये ट्रिप सोडली आणि घाटामध्ये खूप जाम लागला होता लोणावळ्याच्या. एक तास तिथंच गेला. तिथून 2 तासात तिथं आलो, म्हणजे तीन तासांनी तिकडला एक, म्हणजे 4-5 घंटे गेले म्हणजे मुंबईला यायला. आज खूप वेळ लागला. एवढा खूप ट्रॅफिक होती आणि येतांची ट्रॅफिक म्हणजे एवढी हे राहते बेकार, की तिकडून गाड्या येणाऱ्या फास्ट येतात आणि आपल्याला म्हणजे जरी पुढे जरी जायचं म्हणलं कोणाला ओव्हरटेक करून, तर ते एकदम फास्ट गाड्या आहेत मागून. तर त्याच्यासाठी मग हळूहळू आलेलं बरं, सावकाश. तर आता इथे ड्रॉप सोडून आता बघायला वाट. आता आपल्याला सहज रिटर्नची ट्रिप घ्यावी लागते, नाही तर परवडत नाही आपल्याला. मग पुण्याची घेतली तर आता परवडते काहीतरी, नाहीतर मग एका ट्रिपमध्ये मुंबईला आलं नुसतं थांबलं तर परवडत नाही. मग तर त्यासाठी वापस घ्यायची, आता बघायचं ट्रिप. तर भेटू आता. ट्रिप पडलच आता. आता किती वाजले, आता टाइम झाला 2:18 झाली. आता आपल्याला 3 वाजेपर्यंत ट्रिप भेटते. ट्रिप भेटल्यावर आपण निघू आता. आणि फुटबॉलवर आता येताना थांबलो नाही, कारण की आता लवकर जायचं होतं. 1 तास आम्हाला लोणावळ्याच्या घाटामध्ये ट्रॅफिकमध्ये गेला, त्याच्यामुळं नाही थांबलो. तर आता या जाताना तर थांबायचं घाटाला फुटबॉलवर. चालते, करेल अपडेट मी ट्रिप पडली की तुम्हाला. आलू पराठा खायला आलो आपण इथं आता. ते आलू पराठा खायला भूक लागली होती. बटर को काट रहा है, आधा किलो बटर को काट रहा है, आधा किलो बटर को काट रहा है. एक नंबर आहे टेस्ट. एक नंबर.
एक नंबर बनला. हा केला नाश्ता, पराठा एक नंबर होता काही. आता नाश्ता झाला. आता आपल्याला ट्रिप पडली टर्मिनल 1हून, एअरपोर्टहून जवळून जायचं. आपली गाडी इथे लावली होती, आता जायचं टर्मिनल 1ला. इथून पिकअप करायची. इथं लावली होती आपली गाडी. इथं अशी पार्किंगचं खूप इथं अवघड आहे बघा, त्यामुळं चला भेटू आपण हे आहे टर्मिनल 1. पिकअप करायचं आता, इथून पिकअप करायचं मागून. इथून आता लेफ्ट घ्यायचा, तिकडून जायचं उबर पिकअपला. चला पिकअप करून भेटू बाई. गाईज आपण आलो आता फुटबॉलवर. हे बघा, फुटबॉलवर आलो आता पण. चला चहा घेऊ आता. चहा घेऊन ते लावली गाडी आपली. आज काय तेवढ्या गाड्या नाही इथं, खाली आहे पूर्ण. चला आपण चहा घेऊन आता भेटू. चहा घेऊन चहा आणला काही, चहा घ्यायला होता. चहा निघायचं चहा घेऊन. चला भेटू गाईज पुण्यात. आता पुण्यामध्ये गेल्यावर मी ब्लॉग आपला एंड करेल, तेव्हा भेटू. सर हॅलो गाईज, तर आपण आलो आत्ता कोथरूडमध्ये. ड्रॉप सोडला, या सोसायटीमध्ये सोडला बघा पुढच्या. तर तिथं गाडी लावायची जागा नव्हती, मागं आलो. तर आज खूप ट्रॉफिक होती, म्हणजे लोणावळ्याच्या घाटामध्ये आणि येतानी आणि जातानी दोन्ही टाईम जवळपास. जातानी 4.5 तास लागली, तर येतानी पण 4.5 पावणे 5 तास लागली. तर म्हणजे खूप बेकार ट्रॅफिक होती. आणि गॅस खाल्ला आपल्या गाडीने 1200 गेला असेल. म्हणजे आता जायला पण लागते ना आपल्याला हडपसरला. तर आपलं काम झालं. या ट्रिपचे आपल्याला 2000 रुपये दिले ते. आणि विलेपार्लेमध्ये सकाळी सोडलेली पुण्याहून, हे स्वारगेटहून, त्याची दिले तर आपल्याला 2200 रुपये कमी दिली. तर उबेर म्हणजे रनिंग खूप झाली, तर 160 किलोमीटर रन होता त्या मनानं. तर
आपली सगळी अर्निंग झाली आजची 44 रुपये. तर त्याच्यातला खर्च गेला 1200. बाकी राहिली आहे बघा आता. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाकी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू नंतर पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.